महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। न्यू मांडवे धरण प्रकल्प ठिकाणी 21 डिसेंबर रोजी ग्रामस्थांची एल्गार सभा। नितीन जाधव सभेतून जाहीर करणार पुढील दिशा। गेल्या 28 वर्षांहून अधिक काळ शासनाच्या उदासीन धोरणामुळे खेड तालुक्यातील न्यू मांडवे धरण प्रकल्प रखडला आहे। हे भयानक वास्तव आजही कायमच आहे। धरण पूर्ण होण्यासाठी जल फाउंडेशन कोकण विभागाचे संस्थापक अध्यक्ष तसेच स्थानिक भूमिपुत्र नितीन सखाराम जाधव यांनी 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनी प्रकल्पाच्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। आता आंदोलनाची ठिणगी चांगली पेटली आहे। नितीन जाधव यांच्या निर्णयामुळे ग्रामस्थ एकवटले आहेत। चिपळूण लघु पाटबंधारे विभागांतर्गत किंजळेतर्फे नातू, दहिवली, घोगरे, शिंगरी या 4 गावांच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या न्यू मांडवे धरण प्रकल्प अनेक वर्षांनंतरही अपूर्ण अवस्थेतच आहे। तालुक्यातील न्यू मांडवे धरण प्रकल्पास 1983 मध्ये प्रत्यक्षात मंजुरी मिळाली। त्यामुळे सभोवतालची गावे सुजलाम सुफलाम होण्याच्या शक्यतेने ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या। धरणाच्या कामास 1994 मध्ये सुरुवात झाली। लघु पाटबंधारे विभागाने हा प्रकल्प 5 वर्षाच्या कालावधीत पूर्ण करायचा होता। मात्र लघु पाटबंधारे विभागाच्या अनास्थेमुळे काम रखडले गेले आहे। त्याला तब्बल 28 वर्षांहून अधिक वर्ष लोटली आहेत। तब्बल 28 वर्षांहून अधिक कालावधी लोटूनही प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही। यासाठी ग्रामस्थांनी कवडीमोल दराने जमिनी देखील दिल्या। याचा काहीही उपयोग ग्रामस्थांना झाला नाही। अनेक प्रश्न निर्माण झाले असताना जल फाउंडेशन कोकण विभागाचे अध्यक्ष नितीन जाधव या तरुणाने धरणाच्या पूर्णत्वासाठी अंतिम निर्णय म्हणून आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे। याची हाक प्रकल्पग्रस्त गावांना दिली आहे। मात्र ही केवळ हाक न राहता आंदोलनाची ठिणगी बनली पाहिजे अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। नितीन जाधव यांच्या निर्णयाला परिसरातील गावांचा वाढता पाठिंबा देखील मिळत आहे। अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही आजही फाईल वित्त मंत्रालयात गेली असली तरी मागील 6 महिन्यापासून ती तिथेच थांबलेली आहे। स्थानिक आमदार तथा मंत्री योगेशदादा कदम यांनी प्रयत्न करूनही ही फाईल पुढे सरकत नाही। निषेधाची भूमिका तसेच विलंबाचा निषेध म्हणून श्री नितीन सखाराम जाधव यांनी 26 जानेवारी 2026 रोजी न्यू मांडवे धरण या ठिकाणी आत्मदहनाचा पर्याय निवडलेला आहे। पुढील दिशा ठरवण्यासाठी या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त गावे तसेच या प्रकल्पातून लाभ होणारी गावे एकत्र येऊन रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता प्रकल्पाच्या ठिकाणी न्यू मांडवे धरण भिंत या ठिकाणी एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। तरी सर्वांनी उपस्थित राहून या आपल्या भूमिपुत्राला पाठिंबा देऊन हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन नितीन सखाराम जाधव यांनी केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सुदर्शन जाधव सह तृप्ती भोईर, खेड।